दिनांक 30 जून 2026 आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी लांब राईडला गेलेलो नाही सायकलवर. आज मी अपडाऊन 100 किलोमीटर प्रवास करण्याचा ठरवलेला आहे. त्याप्रमाणे रामटेक हे गाव आज निश्चित केलेलं आहे आणि अपडाऊन किलोमीटर जवळपास 100 किलोमीटर होण्याची शक्यता आहे. साधारणतः 2 तास 50 मिनिटामध्ये 52 किलोमीटर अंतर कापून लक्ष्मण महाद्वार रामटेक या मंदिरासाठी जाण्यासाठी जे द्वार लागतं पहिल्यांदा हे माझ्या मागं पाहू शकता. हे लक्ष्मण द्वार इथं पोहोचलेलं आहे. साधारणतः सकाळी 5:30 वाजता बाहेर पडलो होतो आणि बरेच दिवस मला लाँग रूट राईड करायला जमलं नव्हतं कामाच्या व्यापामुळं. मी आज लाँग रूट करण्याचं का ठरवलं याचे 2 मुख्य कारणं आहेत. मी दरवर्षी लातूर सायक्लिस्ट क्लबतर्फे किंवा त्यांच्या ग्रुपबरोबर लातूर ते पंढरपूर ह्या 200 किलोमीटर अंतर हे कापून आम्ही दरवर्षी वारीला जात असतो आणि यावर्षी पण मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. परंतु कामाच्या व्यापानं मला सायकलिंग करणं सध्या जमत नाही. कधीतरी करतो, परंतु त्यातूनही मला स्वतःला आपण थकलेला असताना कामातनं आपल्याला वेळ नाही मिळत, आपलं शरीर थकलेलं असतानासुद्धा मी सायकलिंग करू शकतो की नाही. कालसुद्धा आमची ॲक्टिव्हिटी होती आणि दिवसभर दगदग झालेली होती. रात्री वाटलं की आपण काय आता उद्या सायकलिंग करू शकणार नाही, रविवार असला आहे तरी पण करू शकणार नाही. पण ज्यावेळेला मी सकाळी लवकर उठलो 5 वाजता त्यावेळेला ठरवलं की नाही, आपलं शरीर थकलेलं असतानासुद्धा आपण स्वतःला टेस्ट करूया आणि आपली वारी जी आहे वारी सक्सेसफुल होईल की नाही याची शंका दूर करूया. कारण समोर मंदिर आहे, समोर आहे. हे मला समोर विचारतात मंदिर कुठं आहे. मलाही माहीत नव्हतं, पण मी विचारत आलेलो आहे. मलाही सांगितलं की याच्या पुढं मंदिर आहे आणि हे म्हणजे स्वतःला टेस्ट करण्यासाठी की बाबा आपण रजिस्ट्रेशन ते केलं आहे खरोखर, पण नक्की आपण जाऊ शकतो की नाही. कदाचित काही ॲक्टिव्हिटी असल्या कामामुळं नाही जाऊ शकलो, थकलो, अचानक जाण्याचं ठरलं तर मी जाऊ शकेल की नाही, आपल्याला शरीर साथ देईल की नाही, हे टेस्ट करण्यासाठी आज मुद्दाम बाहेर पडलेलो आहे. आणि मला आज खूप स्वतःलाच आनंद वाटत आहे. शरीर घामाघूम झालेलं आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे आणि थकून गेलेलं आहे. परंतु आता मला हा जो डोंगर आहे तो डोंगर मला पार करायचा आहे. आपल्या मनामध्ये जर आपण ठरवलं तर कुठलीही गोष्ट शक्य करता येते, अशक्य कुठलीही गोष्ट नाही. आणि मी म्हणूनच आज बाहेर पडलेलो आहे. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीचं आपण स्वतःला टेस्ट करत असतो त्यावेळेला मानसिकता आणि आपलं शरीर एकदम फिट पाहिजे. आपण शारीरिकदृष्ट्या फिट असेल तर मानसिकदृष्ट्याही फिट राहतो आणि आपल्याला मनामध्ये कुठलाही एक दृढ निश्चय केला तर तो पार करू शकतो. हे मला स्वतःला अनुभव घ्यायचा होता आणि म्हणूनच मी आज बाहेर पडलेलो आहे. पाहूया आता माझी खरी कसोटी लागणार आहे. शरीर घामाघूम झालेले आहे. 3 तास कंटिन्यू मी सायकलिंग करत आलेलो आहे, जवळपास 3 तास झालेले आहे. आणि माझ्यासोबतच मी ज्यावेळेला सायकलिंग करतो मी त्यावेळेला काही खात नाही. जनरली फक्त पाणी पितो, कोल्ड्रिंक वगैरे असं काही पित नाही. आणि डिहायड्रेशन झाल्यामुळं घामाघूम झालेले आहे. शरीरातून मीठच बाहेर पडत आहे, पूर्ण शेडिमेंट बाहेर पडत आहेत. आणि ज्यावेळेला मी घरी जाईल 100 किलोमीटर अंतर कापून त्यावेळेला माझं शरीर एकदम हलकं वाटायला लागतं. एकदम 8-15 दिवस महिनाभर तर एकदम हलकं फुलकं लागतं. आणि त्यामुळं मी सायकलिंग करायचं जनरली ठरवत असतो. परंतु सध्या काही कारणामुळं मी करू शकत नाही. परंतु जेवढा वेळ मिळेल तेवढं सायकलिंग करत राहील आणि याच्यापुरते आपल्याला व्हिडिओ टाकत राहील. सकाळचे 9 वाजलेले आहेत. साधारणतः 55 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि शेवटचा टप्पा जो आहे हे पार करून मी आलेलो आहे. खरं तर टेकडी चढत असताना खूप थकून गेलो होतो. परंतु ज्यावेळेला मी मंदिराच्या समोर आलेलो आहे तर मंदिराचा परिसर पाहून, असं प्रसन्न वातावरण पाहून माझा सगळा थकवा दूर झालेला आहे आणि एकदम मन शांत झालेलं आहे. कारण मी बरेच दिवस ठरवलं होतं की आपण एक ना एक दिवस आपण रामटेक मंदिराला सायकलवरच जायचं आणि ते बी योगायोगानं स्वतःला टेस्ट केलं आज मी की शरीर थकलं असतानासुद्धा आपण नक्की प्रवास सायकलीचा जास्तीचा लाँग रूट करू शकतो की नाही ही शंका
नक्कीच आज दूर झालेली आहे. रामाच्या आशीर्वादानं मला हे शक्य झालेलं आहे. ते पहा, अजून दुकानं उघडायची आहेत. कोणी दुकान उघडत आहे, कोणी झाडून काढत आहे, कोणी तर आलेलंच नाही. म्हणजे एवढा सकाळी लवकर 9 वाजतासुद्धा इथं गर्दी नाही. परंतु मी एवढा लवकर का आलो हेच मला आश्चर्य वाटतं. कारण मला इथं बऱ्याच वेळा सांगितलं असते की खूप गर्दी असते, परंतु इथं सध्या तर काही गर्दी नाही. माझ्या मागं पण पाहू शकता, एकदम तुरळक हे यात्री दिसतात. मला लवकर दर्शन मिळेल असं वाटतं, कारण काहीच गर्दी नाही. हे बघा, माझ्या मागं पाहू शकता, कुठलेही दुकान, हॉटेल अजून उघडलेले नाहीत. हे तर मध्ये झाकूनच ठेवलेलं आहे. आता मी मंदिराच्या गाभाऱ्यातलं तुम्हाला दर्शन देतो. शेव त्यांना मी कमी खाऊ घालणार आहे. माझ्या हातामध्ये चणे आहेत, त्यांनी ओळखलेले आहेत. वा वा वा, या 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 या, तुमचं पण स्वागत आहे. घ्या घ्या घे. वा वा, थँक्यू थँक्यू. ये 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 ये, चल ये, कमान, या 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 या, ये ये एकच मिनिट. आता काय करतात बघूया. माझ्या हातातून घेतात की मला त्रास देतात. हे घ्या, ये रे, घे घे घे. चला चला, घ्या घ्या घ्या. थँक्यू. शाबास, सोडून घे घे घे. चल 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 चल. कसं आहे, बरं आहे का, गोड आहे का? ये घे, हे घे, ये इकडे ये. ले आजा आजा आजा, चल ये 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 ये, घे रे घे रे. हे बघ, घे घे, चाल चाल. थँक्यू. तिथे एक बाळ त्याला बिलगुन बसलेला आहे. समोर पण बसलेली टोळी पहा. पर्यटक कोणी काही खायला देतं का या अपेक्षेनं पाहत आहेत. यात्रेकरू जे देतात ते एकदम आनंदाने खात आहे. हॅलो, हाय.